क्या बोलते पुकीस. भाई माझी डेंजर फाटते कारण खूप टायमानंतर व्लॉग करतोय मी. ॲक्च्युली हा व्लॉग नाही आहे, हा बस एक मतलब एक रिमाइंडर आहे की मी लास्ट 8 महिन्यापासून अपडेट का नाही आहे यूट्यूबवर, म्हणजे व्लॉग्स टाकत का नाही आहे, व्हिडिओज का नाही, शॉर्ट्स का नाही टाकत आहे, जास्त अपडेट का नाही माझा दोन्ही जागावर, इंस्टाग्रामवर आणि फेसबुक सॉरी यूट्यूब दोन्ही जागेवर. तर आता अर्ध्या रात्रीचे 10 वाजलेत, ऑलमोस्ट सगळ्यांचा झोपायचा टाईम आहे. आणि मला हे 10 वाजता सुचतं की यार मी टाकलं पाहिजे काहीतरी यूट्यूबवर. एक काम करू, आपण या विषयावर बसून बोलूया एकदम चर्चेवर आता. चला. तर भाई जेव्हा मी माझा लास्ट ब्लॉग अपलोड केला तेव्हा आय लॉस्ट माय फोन, म्हणजे माझ्या फोनचा डिस्प्ले गेला. आणि तुम्हाला माहिती असेल तर मी जे माझे ब्लॉग्स आहे, मी क्लिअर सांगतो, मी जे माझे व्हिडिओज आहेत, जे काही यूट्यूबचे व्हिडिओज, इंस्टाग्रामचे रील्स वगैरे, ते माझ्या मित्राच्या फोनने बनवायचो. भाई क्लिअर आहे आपण त्याचं. तर माझा जो पहिल्याचा ओल्ड फोन होता त्याचा डिस्प्ले गेला, मग माझ्याकडे 2 हफ्ते तरी फोन नव्हता. ठीक आहे. मग मी घेतला सॅमसंगचा S24 FE फॅन एडिशन, तो घेतला. त्यानंतर विषय असा झाला, माझा जो मोठा भाऊ आहे, येस आय हॅव अ बिग ब्रदर. जास्त लोकांना माहिती नाही आहे कारण मी कधीच त्याचा कुठे म्हणजे असं उल्लेख नाही केला आहे की माझा एक मोठा भाऊ आहे वगैरे. तर माझा जो मोठा भाऊ आहे त्याचा अचानक जॉब सुटली. ठीक आहे. त्याची जॉब गेली आणि आता घरी घरी कमवणारी फक्त मम्मी होती. तर माझं असं झालं की नाही, म्हणजे मम्मीला हाय बरोबर नाही या वयामध्ये. मग मम्मीला बोललो मी पण जातो कामाला, कारण मी सध्या वेलाच होतो, रील्स बनवायचं हे बनवायचं. मग मी पण कामाला जायला चालू केलं. मग मी प्रभादेवीला एका जागेवर कामाला लागलो. आणि आणि मी जे जॉबला जायला स्टार्ट केलं. ठीक आहे. तिकडे माझी लाईफ चांगली चाललेली, मला खूप नवीन नवीन मित्र भेटले तिकडे. निखिल, केतन, यश, विघ्नेश, असे खूप चांगले मित्र भेटले मला तिकडे. माझी टीम लीडरसुद्धा, म्हणजे लाईक काय असं होतं ना की आपण एक गोष्ट जर सोडतो आणि जर दुसरी गोष्ट आपल्याला भेटते ना, तर ती सुद्धा चांगलीच होते आपल्यासोबत. गॉड्स प्लॅन म्हणून आपण चालायचं असतं त्याच्यावर. तर तिकडे सुद्धा चांगले मित्र भेटले. मग मी तिकडे कन्सिस्टंटली 2 महिने काम केलं. आता भाई हा मोठा ट्विस्ट आहे, नीट ऐका. 2 महिने मी तिकडे काम केलं, म्हणजे मी फेबमध्ये जॉईन झालो, सॉरी मी जॅनमध्ये जॉईन झालो. फेब आणि मार्च, सॉरी हां, जानेवारीला जॉईन झालो. जानेवारी आणि फेब्रुवारी मस्त काम केलं मी तिकडे. आणि आता आला मार्च, 2025चा मार्च. इट्स वर्स्ट मंथ ऑफ माय लाईफ, म्हणजे माझ्यासाठी खूप वर्स्ट मंथ आहे. बिकॉज माझं जे ऑपरेशन झालं, कशाचं झालं, बटचं झालं. ॲज बट सिम्पल भाषेत झालं. काय नाव काय झालेलं, मला झालेलं पिनॉडेलो सायनस. हे जे सिम्पटम्स असे असतात ना की आपली जी केस असतात ते गळून खाली पडतात आणि काही केस जे ते टेलबोनला जमा होतात आणि टेलबोनच्या लोकेशनवर जिकडे केस जमा होतात तिथून ते केस बॉडीच्या आतमध्ये जातात, ज्यामुळे केसांनी भरलेली टनल बनते. टनल बनायच्या स्टार्टिंगला आपल्या बॉडीमध्ये कोणतेही सिम्पटम्स अफेअर नाही होत, पण इम्युन सिस्टम फॉरन त्या टनलला बॉडी समजून आतमध्ये इन्फेक्शन डेव्हलप करतात आणि यासोबतच बॅक्टेरिया वगैरे पण बनतात, ज्यामुळे टनलमध्ये पस भरतो, जे सिस्टसारखे दिसतात. आणि या टाईममध्ये पेशंटला त्या जागेवर सुचतं, दुखतं किंवा खाज येते. म्हणजे हे ऑपरेशन झालं, 30 टाके माझ्या बटवर आहेत, 30 टाके पडले माझ्या बटला. आणि मग त्यानंतर माझी लाईफ खूप खूप डिफिकल्ट गेलेली. माझा मार्चमध्ये ऑपरेशन झालं. एप्रिल आणि मे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट गेलं, बिकॉज मी 1 मंथ फक्त आणि फक्त लिक्विडवर होतो, म्हणजे फक्त पाणी आणि ज्यूस यावर मला पूर्ण 1 महिना काढायचा होता. कारण सर्जरी झाल्यानंतर 1 हफ्ते स्टेजेस त्यांनी तसेच ठेवलेले. त्यानंतर ते स्टेजेस म्हणजे मला काढलेच नव्हते त्यांनी स्टेजेस. बोलले घरी जावा. डिस्चार्ज दिलेला मला, जे हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालं, डिस्चार्ज दिला मला तिकडून आणि घरी जावा बोलले. 1 हफ्त्यानंतर तुम्ही परत या टाके काढायला. तर ते 30 टाके घेऊन मी परत गेलो आणि पूर्ण 1 महिना जो आहे
मला कम्प्लिटली पोटावर झोपावं लागलेलं आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही. आणि त्या ऑपरेशन झाल्यानंतर मी ज्या वॉर्डमध्ये ॲडमिट होतो भाई, की आमिर पार्टी नाही भाई, आपण गव्हर्नमेंटवाले. माझ्या आसपास सगळे शुगरवाले पेशंट होते. एकाचा पाय कापला, एकाचा हात कापला आहे, असं सगळं खूप ते एकदम डेंजर होतं माझ्यासाठी. ते आठवलं पण, कारण मी आयुष्यात कधी एक्सपिरियन्सच नाही केला आहे सर्व. कधी तुटलेला हात नाही बघितला, पाय नाही बघितला. मी अक्षरशः घाबरून गेलेलो त्या सीनमध्ये. आणि मला आत्तासुद्धा ते एक हे वाटते आतमधून, तर असं होतं ना आपल्याला, अरे काय झालं बघून. ऑपरेशन झालं, मग विचार केला ऑपरेशन नंतर काय करायचं. ऑपरेशन नंतर मी परत त्याच कामावर रिजॉईनिंग केली, कारण मला कसलाही प्रेशर जो आहे मम्मीवर येऊन नव्हता द्यायचा. आणि ऑपरेशन झालं, परत रिजॉईनिंग केली. मग आला जुलैमध्ये झालं माझं ब्रेकअप एका मुलीसोबत. ऑब्विसली मुलीसोबत होणार. जुलैमध्ये ब्रेकअप झालं, म्हणजे 1-2 महिने माझे थोडे डिप्रेस्डमध्ये गेले. का झालं, का कशामुळे झालं, हे आपण सगळं नंतर डिस्कस करूया. ते 2 महिने मी डिप्रेसमध्ये काढले. त्या चक्करमध्ये ना मी इंस्टाग्राम ओपन केला, ना यूट्यूब ओपन केला. मी काहीच ओपन नव्हतं केलेलं, ठीक आहे. तर हे सर्व झालं माझ्यासोबत. आणि मग आला ऑगस्ट मंथ, म्हणजे बाप्पांचं आगमन. त्यानंतर मी पुणेरी वाजवायला गेलो, पुणेरी ढोल-ताशा पथक ते वाजवायला गेलो. तिकडे मला खूप, म्हणजे त्या लोकांना मी लास्ट वर्षापासून ओळखायचो, पण माझी कशी एवढी बॉन्डिंग नव्हती चांगली. पण ह्या वर्षी माहिती नाही, बाप्पांच्या कृपेने मला एवढी चांगली बॉन्डिंग झाली त्यांच्यासोबत. हर्षिता, विनीता, प्राजूदी, जय, आकाश यांच्यासोबत खूप वेगळी एक बॉन्डिंग झाली. आणि आत्तासुद्धा ते माझ्यासोबत आहेत. एक म्हणजे एक अलग फील असतो. आणि हे सर्व झालं. आणि आत्ता जे आहे भरभरून कॉन्टेंट टाकायचे आहेत भाई. हा व्हिडिओचा एंड असेल, ठीक आहे. काही बोलायचं अजून थोडं मला. आता आपल्याकडे, म्हणजे मी ट्राय करेल आता माझ्या साईडकडून, की ॲटलिस्ट वीकली ब्लॉग टाकूया. म्हणजे एक कन्सिस्टन्सी असेल आपल्या ब्लॉग्समध्ये. वीकली ब्लॉगिंग चालू करूया, ट्राय करूया. डेली ब्लॉगिंगसाठी पण लवकर. डेली ब्लॉगिंग करायला काय नाही आहे भाई कुकीज. एडिटिंगला फाटते भाई, एडिटिंगला जाम फाटते, कपाळात येतात एडिटिंगला. सो ट्राय करूया वीकली ब्लॉग टाकायचे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करा, आणि जेवढं होईल त्या या व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग नाही, व्हिडिओ आहे. चला.